हे बघा एक निरी फणस घेतला. आता मी बारीक कापायला घेते. तुम्हाला दाखवते बघा. आधी असे मधून कापायचं. ह्याची अशी भाग करायची. मग हे असे इथून पण एक 2 भाग करायचे आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे मी हात दाखवले ते पण कापायचे आणि आधी सगळ्यात आणि हाताला ना तेल लावून घ्यायचं. आता मी कापायला घेते साईड. आता याची सालं काढायची. सालं काढून झाली. आता मी कापायला घेते. अशी बारीक बारीक कापायची. तुम्ही जाडही कापू शकता. तुमच्यावर तुम्ही कसे कापायचे तुम्हाला. निरी फणस स्वच्छ पाण्याने धुतले. आता मी हे शिजवायला घेते. गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि चांगलं शिजू दे. असं झाकून ठेवा फक्त 5 मिनिटासाठी. हे बघा आता मी झाकण उघडलंय. हे बघा आता वाफ यायला लागली आहे. आता मी ह्यात काय काय साहित्य घालणार आहे ते बघा. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. एक खोली मिरची घालायची. बारीक चिरलेला टमाटर घालायचा. चिमूटभर हळद घालायची. आता मी थोडंसं हिंग घातलंय. हिंग का घातले कारण फणस पचायला जड आहे, मग चांगलं पचेल म्हणून. 1 चमचा मालवणी मसाला घालायचा. चांगलं मिक्स करायचं. आता घालायचं चवीनुसार मीठ. चांगलं मिक्स करायचं. 5 मिनिटं झाकून ठेवते. आता झाकण उघडते आणि ओलं खोबरं घालते. चांगलं मिक्स करून घेते. खोबरं चांगलं मिक्स व्हायला पाहिजे भाजीमध्ये. आता कोथिंबीर घालते आणि सर्व करते. तर बघा निरी फणसची भाजी मस्तपणे तयार झाली. मस्त वास येतोय. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ही रेसिपी. असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांना ही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.